नमस्कार. बाकीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे वाम फिश करी. अगदी गावरान पद्धतीने मी बनवलेली आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग. प्रत्येक मासे हे वेगवेगळे आहेत आणि चवीला सुद्धा वेगवेगळे लागतात. पण वाम माशांची भाजी चवीला अप्रतिम होते आणि अप्रतिम लागते. मासे स्वच्छ धुवून हळद आणि मीठ मी लावून घेतलेलं आहे. सगळीकडे हाताने अगदी लावून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिट मी मॅरिनेशन करायला ठेवलेलं आहे. इथे तव्यामध्ये मी तेल घातले. 2 हुबे कापलेले कांदे खमंग असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. कांदे भाजून झालेत माझे. आता खोबरं भाजून घेते. खोबरंसुद्धा मी हुबं कापलेलं आहे. खोबरंसुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता आपण मिक्सरमध्ये मसाले दळून घेऊया. त्यासाठी मी भाजलेला कांदा, खोबरं भाजलेलं, लसूण, हिरवी मिरची, आलं, लाल मिरची घेतलेली 3 आणि कोथिंबीर पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे. आता आपण गरम तव्यामध्ये तेल घातले थोडंसं आणि मासे घातले मी आणि दोघं साईडने आपल्याला मासे फ्राय करून घ्यायचे आहेत. असे केल्यामुळे भाजीमध्ये मासे तुटत नाही आणि भाजीची चव अधिक वाढते. आता कढईमध्ये तेल घातले, खसखस घातली आहे. 2 सेकंद खसखस परतल्यानंतर मसाले घालते. मिरची पावडर, मसाला, धने पावडर, हळद आणि चवीनुसार थोडं मीठ घातले आणि अर्धा टोमॅटो. मसाले अगदी 1 सेकंद परतून घेऊया. आता जे वाटण केलं मगाशी ते वाटण त्यात घालते आणि वाटणसुद्धा आपल्याला मसाल्यांसोबत परतून घ्यायचं आहे. मसाले अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत. बघा मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता पाणी घालते मी त्यात. आवश्यकतेनुसार पाणी घाला. मिक्स करून घ्यायचं आणि आता त्याला उकळी आलेली आहे बघा पाण्याला. आणि पाण्याला उकळी आल्यानंतर अगदी 5 मिनिटानंतर त्यात मी आता सगळे मासे सोडून घेते उकळीमध्ये. या प्रकारे मासे बी सोडलेत आणि मासे आता आपण शिजवून घेऊया. अगदी 5 ते 7 मिनटं मीडियम गॅसवर मासे शिजवून घ्यायचे आहेत. आणि रस्सा बघा किती दाटसर आपला झालेला आहे. आता माझे 5 ते 6 मिनटं झालेले आहेत. मासे बघा अगदी तुटत नाही फ्राय केल्यामुळे. आणि कमी गॅसवर आता 2 ते 3 मिनटं मी परत भाजी शिजवून घेणार आहे. कमी गॅसमुळे भाजीला तरी खूप छान येते. मस्त आपली भाजी झालेली आहे. भाकरीबरोबर, भाताबरोबर एन्जॉय करा. बघा किती भारी आपली भाजी झालेली आहे. अगदी साध्या आणि गावरान पद्धतीने मी भाजी बनवलेली आहे. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.